Okay, guys, so welcome everyone. The last lesson नाही, लास्ट पोएम यू हॅव, त्याचं नाव आहे संत वाणी. काय नाव त्याचं? संत वाणी. यू हॅव काय म्हणतात, अभंग दिला, अभंग. दोन अभंग दिले आहेत. पहिला अभंग आहे संत सेना महाराजांचा, दुसरा अभंग आहे तुमचा संत चोखा मेळा. दोन्ही अभंग घेऊया. अँड अलॉंग विथ दिस तुमचा सिलेबस या ठिकाणी संपतोय, आय थिंक सो. येस, सिलेबस तुमच्या ठिकाणी संपून जातोय. देन यू हॅव समथिंग मोर टू रीड, राईट? चलो. संत सेना महाराज हे 13व्या शतकाच्या उत्तरार्ध आहे. त्यांचा जन्म इसवी सन 13व्या शतकाच्या उत्तरार्ध आहे. हे प्रसिद्ध संत कवी आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन संत सेना महाराज पंढरीचे वारकरी होते. त्यांच्या नावावर सुमारे 150 अभंग आढळतात. संतांच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन त्यांनी या प्रमुख पुढच्या अभंगामध्ये केलेलं आहे. आपल्याला हे नाव सहसा माहिती मिळत नाही, परंतु हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अजी सोनियाचा दिवस दृष्टी देखील संतास, अजी सोनियाचा दिवस दृष्टी देखील संतास, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले. अवघा अवघा निरसला शीन देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. तर ज्या दिवशी तुम्हाला संत भेटतात, संत दिसतात, तोच तुमच्या जीवनातील आनंद, असं सैको म्हणताय संत सेना महाराज म्हणत आहे. संत सेना महाराज काय म्हणतात बघा भावार्थामध्ये येथे. संत सेना महाराज संत भेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात की संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा म्हणजे सोन्याचा झालेला आहे. लक्षात घ्या, कशाचा? सोनियाचा म्हणजे सोन्याचा झालेला आहे. आणि पुढे, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो, तसा आनंद मला झालेला आहे. या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते काय म्हणतात? संत चरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीन नाहीसा झाला असून दिवाळी घरी दिवाळी दसरा या सणांसारखा उत्साह ओसंडून वाहू लागलाय. संत ज्या दिवशी घरी येतात तोच आपल्यासाठी दिवाळी दसरा, असं कोण म्हणताय? सेना म्हणतायत, संत सेना महाराज म्हणतायत. पुढे आहे संत चोखा मेळा. यांबद्दल आपण शिकूया. तुम्हाला रिपिटेशन पण होऊ शकतं, कारण हे आधी पण झालेलं आहे. प्रसिद्ध संत कवी संत चोखा मेळा यांचा जन्मशक उपलब्ध नाही. त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाहीये. संत चोखा मेळा यांच्या अभंगातून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते, तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात, त्यांच्या कृती उक्तीत अनुभवायला तुम्हाला मिळते. संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन या ठिकाणी कोणी प्रस्तुत अभंगामध्ये संत चोखा मेळ्यांनी केलेले आहे. काय म्हटलं बघा? चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. संताची या संगे अभाविक जन, तयाच्या दर्शने तेची होती. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाहीतरी भार व्हावा खरा ऐसा. काय म्हणता बघा ते, की ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासामध्ये, चंदन हे काय एक प्रकारचं झाड आहे आणि चंदनाचा वास, सुगंध वगैरे आपल्याला माहित आहे. तर चंदनाचा सानिध्यात जर बोर आली, बाभूळ आली, अन्य झाडे झुडपे आली, तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात. त्याप्रमाणे संतांच्या सहवासात आलेले सर्वजण कसे होतात? भाविक होतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा, नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल. म्हणणं एवढंच आहे की आपण जर मनुष्य जन्म घेतलेला आहे, तर आपण परमार्थ साधावा, आपण भक्ती करावी, देवाचं नामस्मरण करावं. आणि तसं केलं नाही तर आपलं जीवन हे भूमीला भार ठरेल. म्हणजे नुसतंच आपण या जमिनीवर, या पृथ्वीवर आपण नुसतंच भार राहू, आपलं वजन राहील, परंतु तसं नाही करायचं. आपल्याला संतांप्रमाणे आपलं काय करायचं आहे, तर आपल्याला देवाचं
नामस्मरण करायचं आहे. हा एक हे आहे तुम्हाला पुढे एक गोल दिलेलं तुम्हाला त्यात नाम शोधा, सर्वनाम शोधा, विशेषण क्रियापद शोधायचं आहे आणि वाक्य तयार करायची आहे. इथे तुमचा सिलेबस या ठिकाणी संपलेला आहे.